नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये हजारोंच्या संख्येने रॅली काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशात झालेल्या हिंदूंवर अत्याचाराच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करत श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा येऊन धडकलाय। यावेळी सकल हिंदू बांधवांनी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभाग घेऊन बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केलाय। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने, श्रीरामपूर। ज्या बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू मुलींवर बलात्कार चालू आहे, त्या हिंदू तरुणांवर, ज्या सर्व हिंदू समाजावर जो काही अन्याय चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे। आणि तिथे चिन्मयदास स्वामी यांना कुठलाही गुन्हा न करता त्यांना अटक केली, त्यांची सुटका झाली पाहिजे। यासाठी आपला सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व हिंदू लोकांनी मोर्चा काढलेला आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलं आहे। आज या ठिकाणी सर्व साधू संत व सर्व हिंदू समाज यासाठी एकत्र झाला आणि बंगाल देशामध्ये होत असलेला हिंदूवरती अत्याचार, तो अत्याचार त्वरित थांबवावा, साधू संतांवरती चाललेला अत्याचार तो थांबवावा, यासाठी या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी सर्व संत व हिंदू समाज एकत्रित आलेला आहे, हेच या ठिकाणी सांगतो। दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर। सर्व हिंदू समाजाच्या श्रीरामपूर या ठिकाणी एकत्रित आलेला आहे। हिंदू समाजाची मागणी फक्त एवढीच आहे की ज्या बांगलादेशमध्ये हिंदूवरती अन्याय होतो तो अन्याय तुर्तास थांबला पाहिजे। भविष्यात अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे। त्या ठिकाणी जे इस्कॉनचे संत आहेत की ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केले, गळ्यामध्ये माळ घातली, हातामध्ये भगवद्गीता घेतली, म्हणून त्यांच्यावरती हाल होत आहेत, त्यांच्यावर हल्ले होत आहेत, आमच्या माता भगिनीवरती त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत, ते थांबले पाहिजे। अन्यथा प्रशासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी, यासाठी या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे। बांगलादेशमध्ये जी विदारक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, जिहाद्यांकडून त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर, हिंदू माता भगिनींवर जो अत्याचार चाललेला आहे, संपूर्ण विश्व हे अत्याचार सोशल मीडियावरनं बघताय। कुठे मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर अशा काही घटना घडल्या तर संपूर्ण जगाचा मानवाधिकार आयोग लगेच जागा होतो आणि आज आमच्या बांगलादेश मधल्या हिंदू संतांवर आणि तिथल्या माता भगिनींवर अत्याचार होत असताना जगातला मानवाधिकार आयोगातला एकही सदस्य काही बोलत नाही, निषेध करत नाही। आणि म्हणून आम्ही समस्त हिंदू समाजाच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की जे काही सगळं बांगलादेशमध्ये चाललेलं आहे ते लगेच थांबलं पाहिजे आणि जे जे काही राष्ट्र याच्या मागे काही काम करतायत त्यांचाही बंदोबस्त युनोनं केला पाहिजे, अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही देण्याकरता आलेलो आहे।